नमस्कार बांधवांनो। तर मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांची शांतता रॅली चालू आहे। त्या रॅली दरम्यान काही ठिकाणी लातूर असेल, बीड असेल या ठिकाणी काही धनगर बांधवांचं उपोषण चालू आहे। तर त्या ठिकाणी का उपोषण चालू आहे की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं यासाठी उपोषण चालू आहे। त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी भेटही दिली, पण त्या ठिकाणी अनेक धनगरांचे मोठमोठे नेते आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काही भेट दिलेली नाही। अद्याप तसा काही व्हिडिओ माझ्या समोर तर पाहण्यात आलेला नाही, म्हणून मी बोलत आहे की ते अद्याप त्या ठिकाणी भेट दिलेली नाही म्हणावं लागेल। आणि हे का दिली नाही आणि का देत नाहीत, आणि तसं जर पाहिलं तर महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, हे पाहिलं तर आता गोपीचंद पडळकर आणि हे महादेव जानकर ह्यांनी तर अजून म्हणजे मोठं आंदोलन काही केलं नव्हतं, म्हणजे तर तसं केलेलं आहे समाजासाठी, पण एकदम पूर्णतः ताकदीनिशी ह्यांनी आंदोलन केलं नाही। त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं, तर ते आंदोलन कशासाठी केलं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून मिळू नये आणि जे कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे ते आरक्षण त्यांचं रद्द व्हावं, यासाठी त्यांचं उपोषण होतं वडीगुद्री ह्या ठिकाणी, हे सर्वांना माहीत आहे। पण तेच लक्ष्मण हाके धनगर समाजाची मागणी का करत नाही त्यांना आरक्षण मिळण्यासाठी, असं बोलायला बोलतात, पण जेवढं जे आता उपोषण त्यांनी केलं होतं तसंच आमरण उपोषण हे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी का करत नाहीत, ह्याच्या मागे एक तुम्हाला एक गुपित रहस्य आहे, हे आज तुम्हाला धनगर समाजाला मी सांगणार आहे। कारण लक्ष्मण हाके हे तुम्ही पाहिलं तर हे राजकारणी आहेत, कारण हे राजकारणी केव्हापासून आहेत तुम्ही पाहिलं असं बऱ्याच दिवसापासून आहेत, कारण ह्या मागे ते विधानसभेलाही उभे राहिलेले होते आणि त्यानंतर ह्या लोकसभेलाही उभा राहिले होते। तर त्यांना त्या ठिकाणी 5,000 मतदान पडलं होतं, ते माडा मतदारसंघातून पडलं होतं। पण ते धनगर समाजाची मागणी का करत नाहीत हे तुम्हाला मी सांगतो। कारण जर धनगर समाजाची मागणी केली तर त्या ठिकाणी त्यांना फक्त धनगर समाजाचीच मतं मिळतील, बाकीची त्या ठिकाणी मतं मिळणार नाहीत। त्यासाठी त्यांनी हे जे आता त्यांना सर्वात मोठा मौका मिळालेला आहे, कारण मराठा आणि ओबीसी हे वाद लागलेला आहे, मग त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला ओबीसीचं मतदान सर्वांचं कसं मिळवून घेता येईल असा हा हाकेंचा प्लॅन आहे, हे धनगर समाजाने लक्षात घ्या। कारण जर ओबीसीचं आंदोलन आपण केलं तर मग आपल्या सर्वांचं मतं मिळतील, ह्यासाठी हा हाकेंचा प्लॅन होता आणि त्यामुळे त्यांनी हे उपोषण केलेलं होतं, हेही धनगर समाजाने लक्षात घ्या। आणि उगाच कुणी काय धनगर समाजाचा म्हणजे अक्षरशः तुम्हाला राग येईल, पण धनगर समाजाचा फक्त वापर हा मतांसाठी होतोय, हे मी धनगर समाजाला मी विनंती करतोय। उगीच तुमचे जे धनगर समाजामधील राजकारणी लोक आहेत त्यांच्या नादी न लागता एखादा डायरेक्ट सामान्य समाजातून एखादा नेतृत्व निवडा, कारण ज्याला आरक्षणाबाबतीत नॉलेज आहे, ज्याला कायद्याचं नॉलेज आहे आणि ज्याला की सर्व म्हणजे बोलण्याचं नॉलेज आहे, असा एखादा नेतृत्व निवडून त्याच्या पाठीशी सर्व धनगर समाजाने रस्त्यावरती उतरा, तेव्हाच तुमचा लढा यशस्वी होईल। आणि जेवढं आपण म्हणजे मराठा आणि ओबीसी आणि समज धनगर आणि आदिवासी जेवढे आपण असे भांडण खेळू, जर तसं आपला आरक्षणाचा तिढा हा संपणार नाही। त्यामुळे आपण पाहिलं तर खेडे गावा ठिकाणी असतील सर्व म्हणजे सामान्य जनता ही सर्व एकजुटीने राहती, म्हणजे मोठे मोठे नेते राजकारणी लोक आहेत ते भांडण लावायचं काम करतात, पण आपण पाहिलं असेल मैत्री करताना आपण कधी जात धर्म पाहत नाहीत। मग जर आपण जात धर्म पाहत नाहीत, आपण सर्व एकत्रच राहतो, मग त्यांना आरक्षण देण्यासाठी आपल्याला का आपण त्यांना विरोध करतो हेही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण जरी मराठा समाजाला जरी ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असलं तरी धनगर समाजालाही एसटी मधून आरक्षण पाहिजे। त्यामुळे जर आपण सर्वांनी एकत्र बसून सर्व समाजाच्या नेत्यांनी जर एकत्र बसून आणि एकजुटीने जर आपण हा प्रश्न सोडवला तरच प्रश्न मिटेल, अन्यथा जेवढे आपण वाद खेळू तोपर्यंत हा प्रश्नाचा मिटणार नाही, आरक्षणाचा तिढा सुटणार नाही आणि या ठिकाणी राजकारणी लोकांचा फायदा होईल, हेही समाजाने लक्षात घेऊन भांडण तंटा खेळू नये सर्वांनी। कारण आपण कधीही गाव खेड्यामध्ये सर्व एकमेकांच्या ताटात जेवतो, एकमेकांशी आपण चांगल्या प्रकारे वागतो, मग आपल्याला आरक्षण त्यांना देण्यासाठी का आपण विरोध करतो हेही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपण एकजुटीने होऊन आपण आरक्षणाचा तिढा संपायला पाहिजे। उलटी जेवढे वाद खेळतून तेवढा हा आरक्षणाचा तिढा वाढणार आहे, हा संपणार नाही। त्याच्यामुळे धनगर समाजाने लक्षात घेतलं पाहिजे, उगीच कोणत्याही राजकारणी लोकांची नादी लागू नये, हे धनगर समाजाला मी विनंती करतोय। आणि सामाजिक म्हणजे सामान्य समाजामधून एखादा व्यक्ती निवडा आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, कारण
असा व्यक्ती निवडा, त्याला सर्व धनगर समाजाचं नेतृत्व करता येईल आणि तो बिलकुल कोणताही राजकारणी नसावा असा व्यक्ती निवडा, तरच धनगर समाजाचा आरक्षणाचा तिढा लवकर संपेन आणि सर्व एकजुटीने राहिलो तरच तिढा संपेन. हे सर्वांना मी कळकळीची विनंती करतोय. उगाच कुणी काय बोलल्याने आपण भांडण खेळू नका. आणि त्याच्यामुळंच, कारण या ठिकाणी दोन्ही ठिकाणी, ज्या ठिकाणी लातूरमध्ये आणि बीडमध्ये धनगर समाजाचं आरक्षणाचं आमरण उपोषण चालू होतं, त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी भेट दिली, पण अद्याप लक्ष्मण हाके यांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही. पण मीडियाच्या माध्यमातून असं सांगत आहेत की जरांगे पाटलापासून सावध राहा, म्हणजे इतकी तरी टीका करत आहेत जरांगे पाटलावरती. तर हे का करत आहेत? त्यांना वाटत आहे की उलटी धनगर जेवढा वाद म्हणजे जेवढा वाद लागेल, मग तो मराठा व्हीएस धनगर असो, मराठा व्हीएस ओबीसी असो, मराठा व्हीएस इतर असो, जेवढा वाद लागन तेवढा फायदा लक्ष्मण हाके यांना होईल. त्याच्यामुळे जर धनगर समाज जर जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला आणि जर आपलं मोठं नुकसान होईल, त्याच्यामुळे हे धनगर समाजाला जरांगे पाटलापासून लांब राहावं अशी टीका हे लक्ष्मण हाके करत आहेत. पण आपण धनगर समाजानाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला त्या ठिकाणी ते लोक फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांच्यापासून सावध राहून आपण सामान्य पातळीवरती आपण सर्वांनी एकजुटीने राहून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा वाद खिळून आणि राजकारणी लोकांच्या नादी लागून आरक्षणाचा तिढा संपणार नाही, हे सर्व समाजाला मी विनंती करतोय. आणि कारण त्या ठिकाणी उलटी लक्ष्मण हाकेंनी आंदोलन करायला पाहिजे होतं. ज्या ठिकाणी समज सगळे सोयराचा अध्यादेश काढला असता, ओबीसींना धक्का लागला असता, त्या वेळेस आंदोलन करणं योग्य होतं. पण त्या ठिकाणी धक्का लागलेला नाही आणि सगळे सोयराचा अध्यादेशही निघलेला, म्हणजे अद्याप अंमलबजावणी त्याची झालेली नाही, तरी अगोदरच हे आंदोलन करत आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे धनगर समाजाने आणि ओबीसींनीही, कारण हा पूर्णतः राजकीय डाव आहे. कारण त्यामुळे हे आंदोलन मागे करत होते. आणि हे विधानसभेला तुम्हाला दिसेल लक्ष्मण हाके उभे राहिलेले दिसतील विधानसभेला. त्याच्यामुळं हे फक्त ह्यांचा राजकीय प्लॅन असतो. त्याच्यामुळे ह्यांच्यापासून सावध राहून आपला आरक्षणाचा आपण सामाजिकरित्या आपण कसा सोडू यासाठी धनगर समाजाने प्रयत्न करावं, हे सर्व धनगर समाजाला मी विनंती करतो. आणि लक्ष्मण हाकेचं हेच गुपित रहस्य होतं, कारण त्यांना धनगर समाजाचं फक्त मत पडले असते, पण ओबीसीचं मत सर्वांचे आपल्याला कसे मिळतील यासाठी हे ओबीसीचं नेतृत्व करायचं पाहत आहेत. हे धनगर समाजाने ओळखून घेऊन त्यांच्या म्हणजे त्यांना सपोर्ट करण्यापेक्षा सामान्य नेतृत्व एखादा निवडून त्यांना सपोर्ट करा, हे सर्व धनगर समाजाला मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.